हम्पीने शिकवलेला सर्वात मोठा धडा. आज मी हम्पीमध्ये उभी होते आणि एकेकाळी विजयनगर साम्राज्याची राजधानी असलेले हम्पी 14व्या ते 16व्या शतकात जगातील सर्वात श्रीमंत आणि वैभवशाली शहरांपैकी एक मानलं जायचं. परदेशी प्रवाशांनीही त्याच्या समृद्धीचे कौतुक आपल्या लेखनात केलं आहे. आज त्या वैभवाचे अवशेष उरले आहेत, पण प्रत्येक दगड अजून एक गोष्ट सांगून जाते. एका गाईडला आम्ही विचारलं, हे एवढं भव्य साम्राज्य उभं कसं केलं राहिलं असेल. तो हसला आणि म्हणाला, एका दिवसात नाही, एका दगडानेही नाही, हजारो दगडं योग्य जागी योग्य वेळी रचले गेले म्हणून हम्पी उभं राहिलं. हे वाक्य मनाला घर करून गेलं. आपलं आर्थिक आयुष्यही अगदी असंच असतं. एकाच मोठ्या गुंतवणुकीने संपत्ती तयार होत नाही. दर महिन्याला केलेली SIP म्हणजे त्या एका दगडासारखी आहे. सुरुवातीला ती छोटी वाटते, पण वर्षानुवर्षे त्याच गुंतवणुकीत मोठा फंड तयार होतो. म्हणजे हम्पीचा इतिहास काय सांगतो, भक्कम पाया असेल तर वैभव उभं राहतं. तसंच आजची शिस्तबद्ध गुंतवणूक उद्याचं आर्थिक भविष्य घडवते.